ढोर कोळी, टोकर कोळी, मल्हार कोळी, महादेव कोळी या जमातीचे नागरिक खूप मोठ्या संख्येने महाराष्ट्रात वास्तव्यात असून द कॉन्स्टिट्यूशन ऑफ शेड्यूल ट्राईब 1976 महामहिम राष्ट्रपती यांच्या आदेशाने या जमातींना अनुसूचित जमाती म्हणून घोषित केले आहे। तरी आपल्या उसल उपविभागीय कार्यालयामध्ये जातीचे कास्ट सर्टिफिकेट देत असताना अनेक घटनात्मक अन्यायकारक अडचणी निर्माण केल्या जातात। कधी चुकीच्या पद्धतीच्या क्युऱ्या काढल्या जातात, तर कधी अतिशयोक्तीमुळे अर्ज नाकारले जातात, तर कधी वर्षानुवर्षे प्रकरणे प्रलंबित ठेवली जातात। त्या अनुषंगाने आमच्या जमातीतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व शालेय नुकसान होते आणि युवकांच्या रोजगारातील खूप मोठे नुकसान होते। यामुळे आमच्या जमातीतील समाजाचे अधिकारांचे उल्लंघन होते। यामुळे आम्ही संवैधानिक हक्काने मिळवण्यासाठी ह्या उपोषणाचा शासन प्रशासन यांच्या हुकुमशाहीच्या विरोधामध्ये हे उपोषणाची भूमिका केली आहे। आज दुसरा दिवस आहे, आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणून उठणार नाही आणि उपोषण हे चालूच राहणार आहे। आज दुसरा दिवस आहे, प्रांत अधिकाऱ्यांकडून काही हालचाली तुम्हाला जाणवल्या का? आतापर्यंत काही तशी सूचना आम्हाला मिळालेली नाही आहे, पण ज्यावेळेस आम्ही पाठपुरावा करत असताना आम्हाला प्रांत साहेबांकडून सांगण्यात आलं की आम्हाला राजकारणी दबाव असल्यामुळे प्रमाणपत्र देत असताना खूप अडचणी निर्माण केल्या जात आहे। तर हे आमच्या जमातीसाठीच आहे का, अशी आमच्या समाजामध्ये विषय निर्माण होत आहे। बरं, आता काही सर्टिफिकेट तुम्हाला ठिकाणी मिळाले का कालपासून आजपर्यंत? काही आज तर काही मिळाले नाही, पण कालच्या दिवशी जवळजवळ 30 ते 35 सर्टिफिकेट आम्हाला मिळालेले आहे। किती पेंडिंग राहिल्या आता समजा? 300-400 पर्यंत प्रकरण आमचे प्रलंबित आहे अजून।